शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. तर मग आपल्याला काही शब्दसमूह दिलेले आहेत. तर यामध्ये आहे मागून जन्मलेला. जो मागून जन्मलेला असतो शेवटचा किंवा मागून जन्मलेला नंतर जन्मलेला त्याच्यासाठी बघा कोणता शब्द येतो. अग्रज, अनुज, सहोदर, ऐतखाऊ. कोणता येईल? चल कोणता येतो त्याच्या खाली अंडरलाईन. अनुज कोणता शब्द आहे? अनुज म्हणजे मागून जन्मलेला. हा त्याच्यानंतर ज्याचा तळ लागत नाही असा. चल कोणता आहे? अथांग. व्हेरी गुड. कोणता शब्द आहे? अथांग. आता केलेले उपकार जाणणारा कोणता आहे? सांग बरं. केलेले उपकार जाणणारा कोणता आहे? कृतज्ञ का कृतज्ञ का स्वच्छंदी का अल्पसंतुष्ट. कोणता आहे? कृतज्ञ. केलेले उपकार जाणणारा त्याला काय म्हणायचं? कृतज्ञ. आता मोफत अन्न मिळवण्याचे ठिकाण मोफत अन्न मिळण्याचे ठिकाण. कुठं मोफत अन्न मिळते? सदावर्त. सदावर्त मध्ये आपल्याला मोफत अन्न मिळत असतं. त्यानंतर आहे ऐकायला व बोलायला न येणारा. ऐकायला व बोलायला न येणारा कोण असतो? मुका, अबोल, पोरका का मूक बधीर. मूक बधीर काय असतो? मोठ्याने सांगायचं सगळ्यांना. मूक बधीर म्हणजे बोलता पण येत नाही, ऐकू पण येत नाही. तर अशा पद्धतीनं शब्दसमूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगता आला पाहिजे.